बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या राजकीय बातमीने। सामनातून बच्चू कडू यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर टीका करण्यात आली आहे। कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचं ढोंग आहे असं सामनात नमूद करण्यात आले। तर परिषदेच्या पायरीवरून कडू राजकीय वैकुंठ प्राप्तीस निघालेत। दिव्यांग शेतकरी विधवा मात्र जिथे होते तिथेच आहेत। अजित पवार यांचा पक्ष गिळण्याची देखील भाजपाची तयारी सुरू आहे। शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये खरं तर जातील अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। सामनातून काय टीका करण्यात आली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचे ढोंग। घसरलेल्या राजकीय पातळीचं चित्र आहे। विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीस निघालेत। दिव्यांग शेतकरी विधवा मात्र जिथे होते तिथेच। बच्चू कडूंनी पक्ष विलीन करून जिवंत समाधी घेतली। भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे। भाजपकडून अजित पवार यांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली। उद्या शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील। तेव्हा समाधी सोडून कडूंसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली। तर भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। कोणकोणत्या पक्षात जाणार अशा बातम्यांचं सध्या युग नाही, फक्त भाजपाचा एकही नेता पक्षाबाहेर जाऊ नये। मुनगंटीवार यांनी बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशावर ही प्रतिक्रिया दिली। ठीक आहे, तो व्यक्तिगत आज असा आहे। आता कोण कोण्या पक्षात कधी जाणार यावर फार काही टीव्ही चॅनलनी बातम्या करणार हे युग नाही आहे। त्यामुळे कोणी कुठं जायचं, फक्त आम्ही एवढंच पाहतो की भाजपचं कोणी बाहेर जाऊ नये। दरम्यान शिवसेनेत पक्षप्रवेशानंतर बच्चू कडू यांचा प्रथमच अमरावती दौरा असणार आहे। सकाळी 11 वाजता मूळ गावी बेलोरा या ठिकाणी बच्चू कडू जातील। या बातमीवर आपलं लक्ष असेलच। थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत। शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर बच्चू कडू प्रथमच अमरावतीत असतील। सकाळी 11 वाजता मूळ गावी बेलोरा या ठिकाणी बच्चू कडू जाणार असल्याची माहिती। बच्चू कडू आई-वडिलांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतील। अमरावती शहरात दुपारी 3:30 वाजता जल्लोष रॅलीचं आयोजन करण्यात आले। एक महत्त्वाची बातमी समोर येते। झिशान सिद्दीकींच्या मालमत्तेत 2 वर्षात चौपट वाढ झाली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी खरं तर 5.20 कोटी मालमत्ता होती आणि 2026च्या परिषदेच्या निवडणुकीवेळी 21.17 कोटींची मालमत्ता जाहीर करण्यात आली। झिशान सिद्दीकी यांनी 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवताना 5.20 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 31.69 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली होती। अवघ्या 2 वर्षात यात जवळपास चौपट वाढ झाल्याचं दिसून आलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अर्जामध्ये सिद्दीकी यांनी 21.17 कोटी रुपयांची जंगम खरतर मालमत्ता जाहीर केली। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ खुली होईल। बांद्रा कुर्ला संकुल या ठिकाणी MMRDA मैदानावर याचं आयोजन करण्यात आले। तर मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांची देखील प्रमुख उपस्थिती असेल। मंत्री पंकज भोयर यांनी वर्धा पोलीस विभागाचा आढावा घेतला। पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक पार पडली। गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात तांत्रिक बाबी सक्षम करणार असं भोयर म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।